नमस्कार. एबीपी मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पावसाळी अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य म्हणून त्यांनी या ठिकाणी घोषणा केली. त्यासोबतच त्यांनी अशी एक घोषणा केली, सर्व कृषी पंपावरील शेतकऱ्यांना वीज बिल माफ. त्यानंतर त्यांनी तिसरी घोषणा अशी केली की शेतकऱ्यांना सौर पॅनलसाठी अर्ज करा आणि ते अनुदान मिळवून तुम्ही सौर पॅनल मोफत लावा. अशा ह्या 3 शेतकऱ्यांसाठी त्यांनी घोषणा केलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. आता मुद्दा असा आहे की आज महायुतीचं सरकार सत्तेत आहे. कापूस आणि सोयाबीन ज्यावेळेस शेतकऱ्याच्या हातात येईल त्यावेळेस हेच सरकार असेल की परत महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये येईल हे आपण आतापर्यंत बघितलं नाही. पण आज जी घोषणा झाली या घोषणेसाठी उद्या भविष्यात शेतकऱ्यांना आंदोलन करायची पाळी येणार का, किंवा शेतकऱ्यांना यासाठी योजना मागण्यासाठी सरकारच्या दरबारी जावं लागेल का, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि ही योजना जाहीर झाल्याच्या नंतर कधीपासून अंमलात येईल हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघावं लागणार आहे. दुसरा विषय असा आहे की शेतकऱ्यांचं वीज बिल माफ अशी घोषणा झाली, परंतु आतापर्यंत किती शेतकऱ्यांना याचा लाभ झाला. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की शेतकऱ्यांना जर आपण वीज बिल माफ केली असेल तर मग शेतकऱ्यांना नवीन जोडणीवर जे अतिरिक्त आकारणी केली जाते त्याबद्दल सरकार काय भूमिका घेणार आहे, किंवा लोड शेडिंगचा विषय त्याबद्दल सरकार काय भूमिका घेणार आहे हे सुद्धा या ठिकाणी बघण्यासारखं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की आज शेतकऱ्यांसाठी ह्या घोषणांचा पाऊस पडून सरकार या ठिकाणी मोकळं झालेलं आपल्याला दिसत आहे. पण मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या सर्व शेती मालावर जी सरकारकडून जीएसटी लावली जात आहे त्या जीएसटी संदर्भात सरकार काही बोलणार आहे का, किंवा महाराष्ट्रात सरकारच्या माध्यमातून ही जीएसटी मुक्त केली जाणार आहे का, किंवा त्यात कमी केली जाणार आहे का, हे सुद्धा महत्वाचे प्रश्न आहेत. कारण शेतकरी ज्या वेळेस शेतीमालाचं जे बियाणं विकत घ्यायला जातो किंवा रासायनिक खतं विकत घ्यायला जातो तेव्हा त्याला जे जीएसटीचा भूदंड बसतो त्याबद्दल सरकार सकारात्मक भूमिका घेऊन ठोस भूमिका या ठिकाणी घेणार आहे का हे महत्वाचं आहे. कारण आज शेतकरी शेत पिकवत असताना शेतीमध्ये टाकलेलं बी ही निसर्गाच्या भरोश्यावर सोडून जात असतो. पण जर त्याला परत दुबार पेरणीचं संकट आलं तर मग त्याला परत जीएसटीचं सुद्धा संकट असते. याचा कुठेतरी सरकारने विचार करायला पाहिजे अशी मी या ठिकाणी भूमिका व्यक्त करतो. पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटू. धन्यवाद. जय महाराष्ट्र.